मित्रांनो, आपल्याला पाठीमागे दिसतोय महाराष्ट्राचा लाडका सर्जा आणि अभिजित भैया आहेत. आणि जसं की सगळ्यांचं प्रेम आहे सर्जावर, त्या प्रेमासाठी सर्जा कायम जीव तोडून पळतो आणि कायम फायनलला राहतो आणि प्रेक्षकांची मन कायम जिंकत राहिलाय. आणि अभिजित भैयांचं बी मन त्याने जिंकलेलं आहे. भैया, आपण बऱ्याच मुलाखती घेतल्या ते, पण सर्जाचं एक वैशिष्ट्य म्हणायला लागेल की काय होतं माहिती आहे का, जी प्रेक्षक असतं का नाही, की सर्जा कायम गुलाल राहायला पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, त्याला पायरा चांगला भेटला पाहिजे. त्या गोष्टींना आहे ना, तो मात करतोय. आणि जसा पायरा तुम्ही करचाला, जसं नियोजन करचाला अलीकडं, पण फायनलचा गुलाल तर 100% देतोय. नाही, त्याने आम्हाला आजपर्यंत कधीच नाराज केलं नाही. म्हणजे आणि मार खाल्ला तर शेवट नाण्याच्या दोन बाजू मार खाणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. मला असं वैयक्तिक वाटतंय की कंटिन्यू जिंकण्यापेक्षा कधी मार बी खाल्ला पाहिजे, त्याशिवाय जिंकण्याची किंमत कळत नाही. ह्या मताचा मी माणूस आहे. मार खातो तर ती चांगलीच गोष्ट आहे उलटी, कारण त्याने काहीतरी धडे किंवा अनुभव येतात. आणि राहिला प्रश्न त्याच्या फॅन्स फॉलोअरचा, तर फॅन्स फॉलोअर इतकी मला त्रास देतात सकाळपासून, पण तरी सुद्धा मी त्याच्यासाठी कोणाला नाराज करत नाही. मी सगळ्यांचा फोन उचलतो, त्यांना मला उत्तर द्यावी लागतात की अगदी कितीत पाळणार रे बाबा, कुठल्या खांदी टाकणार, इतपत त्याचे फॅन्स सारखे कमेंटमध्ये सुद्धा बोलत असतात. तर ते सगळ्या फॅन्सचे आभारी आहे मी, कारण ते एवढं त्याच्यावर प्रेम करतात. त्यामुळं त्यांना मला कधीच काय बोलू वाटत नाही, ते एवढं त्याच्यावर प्रेम करतात. त्यामुळं मित्रांनो बघा, बैलगाडा मालक कसा असावा तर भैयांसारखा. आज काय होतं, भैया म्हणजे थोडक्यात माणसाला किंमत दिली पाहिजे. भला एक खेळ ह्यो चालूच राहणार आहे, पण ह्या खेळात काय करायचं, माणसं जोडत जायचे. खेळ तर चालूच राहणार आहे, हार जीत सुद्धा होतच राहणार आहे. पण जी कोण असतील फॅन फॉलोअर आपले कोण, किंवा त्याच्यावर प्रेम करणारी जी माणसं, त्यांना सुद्धा किंमत दिली पाहिजे. का तर ती म्हणजे मला जशी काळजी असती तशी त्यांना त्याची काळजी असती. मग त्याची काळजी असणं म्हणजे त्यांचं काय ना, त्यांचा जीव आहे त्याच्यावर, त्यामुळं त्यांचं त्याच्यावर प्रेम आहे, त्यामुळं त्यांना काळजी असते त्याची, त्यामुळे ते सारखे फोन करत असतात. आणि आता अलीकडं जी फॅन फॉलोविंग आहे ना, ती पण जरा शहाणी झाली ते मित्रांनो. कारण जरी मार खाल्ला बैलाने किंवा कुठेतरी हार झाली, तरी आजकाल काय होतं माहिती आहे का, समजून घेते ती की बाबा असं नाही तसं नाही. कसं झालंय, सर्जाचे जेवढे फॅन्स फॉलोअर असतील किंवा सर्जाची प्रेम करणारी माणसं आहेत, ती मला कधीच काय बोलली नाहीत. बरोबर. फार तर मला फक्त एवढंच कधी चुकून आता हो का, शेवट काय वेळेस मला माझ्या मनावर दगड ठेवून सुद्धा पायरा द्यावा लागतो एखाद्याला, कारण त्या व्यक्तीची लई इच्छा असते सर्जाभर पळायची. मग आपणच काय थोडंसं एखाद्या गोष्ट ऐकून आपण पळतो त्याच्यावर कधीतरी. पण त्यावेळेस सुद्धा जेवढे त्याच्यावर प्रेम करणारे सगळे ते मला स्पष्ट म्हणतात, असू द्या पुढच्या मैदानात बघू, पुढच्या महिन्यात आपण चांगला पायरा करून येऊ. हे प्रेम त्याच्यावरचं मला त्यांना म्हणजे त्यांना दुःख वाटत नाही कधी, फॅन्स फॉलोअरला त्याच्या, की असू द्या चला. म्हणजे ही कुठल्याही गाडा मालकाला फॅन्स फॉलोअर कडून मिळाली ती ऊर्जाच असते एक प्रकारची. आता त्यानं घेतल्यापासून कधी नाराज केलं नाही, भरी हार होऊ द्या किंवा जीत होऊ द्या. हारताना पण एवढा ताकदीनं पळतो आणि हारतो तो, की वाटून देत नाही की बाबा आपण असं हारलो तसं हारलो. नाही, आता कसं विषय माहिती आहे का, म्हणजे मी शंभूला सुद्धा सांगत असतो, त्याचा सुद्धा हारू दे, हारण्याचं काय वाद नाही. सर्जा हारू दे, बाजा हारू दे, हार अशी असावी की जिंकण्यापेक्षा हाराची चर्चा जास्त असावी, ही माझं तत्व आहे. हारू दे, हारण्या खेळ आहे म्हणल्यावर हार जीत तर हा 100% आहे. काय हारणार कोण, जितणार कोण नाही. आता तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हणजे राजे चकुर्ले मैदानात माझ्याकडे फोटो आहे आता सुद्धा, सर्जा सिमी पळाय गेला तर त्याच्या पुढं आणून असं कलर लावून लिंबू ठेवलं होतं माणसाने. हे फोटो काढले, समालोचकांना सांगितलं. म्हणजे माणूस ह्या शर्यत क्षेत्रात कुठल्या स्तराला गेलाय हे त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. म्हणजे चांगला सुद्धा वर्ग एका बाजूला आहे आणि वाईट वर्ग एका बाजूला आहे. तर मी त्याचा फोटो काढला, आता सुद्धा माझ्याकडे फोटो दाखवायचो की फोटो काढला, त्या पुढे असं लिंबू ठेवून गेलं तर कलर मध्ये लावून देऊन सगळं. म्हणजे माणूस ह्या कुठल्याही पातळीला जातो ह्या गोष्टीत माणूस. त्यामुळं काय माणसाबद्दल काय काय असं वाटतं, इकडे इतकी प्रेम करणारे वर्ग आहे त्याच्यावर, माझ्यावर, आणि असं वाटतं काय काय ही कुठली वृत्ती असेल की तो खाली पळाय गेला म्हणून तर लिंबू आणून ठेवावं. फक्त मला काय म्हणायचंय, मी कोणाच्या वाट नाही, माझ्या काय वाट जाऊ नका आणि त्याहून त्याच्या वाट जाऊ नका. का तर मी माझा एक वेळ खपीन, पण त्याचं मी खपून घेणार नाही. ज्या दिवशी गावल त्या दिवशी मात्र मागचा पुढचा विचार नसेल, हे 100%. मित्रांनो, अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजेत, कारण मुका प्राणी येतो
आज तुम्ही वैयक्तिक मालकाला बोलू शकता, सगळ्या गोष्टी करू शकता, पण मुख्य प्राण्याला बोलता येत नाही. ह्या गोष्टी करू नका, कारण नंदे येतो आणि काय होते मग त्याचं काय माहितीये का त्याचा ती कोणी केलं ही मला ती कोण ठेवून गेलं मला नंतर तिथलं एक जण येऊन सांगतो सगळं मला माहिती. हम्म. पण आता शेवट फक्त मी आता पहिली वेळ आहे म्हणून मी ग बसलोय. हम्म. मी दुसऱ्या वेळेस ग बसणार नाही. मी मागचा पुढचा विचार करणार नाही कोणी असू दे. हम्म. शेवट मी तर नाही तर तेव तर ह्या दोनच शब्दात विषय राहणार. मी कारण मी कोणाच्या वाट्याला जात नाही. माझ्या वाट्याला कोणी जायचं नाही आणि त्याहून सराच्या वाट्याला जायचं नाही. आता भैया, कदाचित हा प्रश्न तुम्हाला मी आजपर्यंत विचारला नसेल. आता टॉपचा बैल, चांगला नामांकित बैल म्हणले की अशा बी गोष्टी होत्या की बाबा एखाद्याचा बैल जरी त्या पट्टीचा नसेल की भैया किती पण पैसे लागू द्या, पैसे देतो पण आम्हाला एकदा तरी पळायचं, अशा गोष्टी घडल्या का हो? ढीक काढल्यात माझ्यावर की त्याला म्हणजे महिन्यात 30-40 फोन असतात. पण शेवट कसं होतं म्हणजे थोडस तरी त्याच्यावर पळणारा बैल पाहिजे ना. मस्त इच्छा आहे पण गटाला सुद्धा मार खाणं म्हणजे किंवा काय होणं ही आम्हाला त्याच्यासाठी सुद्धा बेकार वाटतं किंवा आम्ही सुद्धा वैयक्तिक आम्हाला ते पटत नाहीत गोष्टी. मग आम्ही त्यासाठी म्हणजे आज ती इच्छा मला लय जण अशी माणसं मला भेटल्यात की मी इतके पैसे देतो पण मला जोट्यात सराच्यावर बैल घाला मैदानात आम्ही गटाला मार खाऊ दे. मी तरी म्हणतो नाही बा, थांब जरा. का तर त्याच्या ह्याचा प्रश्न असतो, त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न असतो. आपण नुसतं त्याचे पैसे घेऊन मग मी त्याला महिन्याला 10 लाख गोळा करीन त्याचे. पण आपल्याला पैसे नकोय. त्याची इज्जत त्याने जी आपल्याला इज्जत मिळवून दिली तीच इज्जत त्याला द्यायची परत. बस बाकी आपल्याला काय दुसरं करायचं नाही त्याच्या आयुष्यात. मित्रांनो बघा, आज भैयाने सांगितलं की महिन्याला 10 लाख म्हणले तरी वायदी भेटू शकते, पण शेवट कसं आहे म्हणतात का नाही, जर सरळ मार्गे जर आपण चाललो तर जास्त कालावधी आपण ह्या क्षेत्रात टिकू शकतो. आणि भैयांचं तीच मत आहे, सरळ मार्गीच कायम खेळले पाहिजे. 100% सगळ्या बैलगाडी मालकांना सरळ मार्गेच खेळलं पाहिजे. चुका हे सगळ्यांकडून होत्यात पण म्हणजे मी जरी असलो तर माझ्याकडून बी चुका होत्यात. पण थोडंसं आपल्याविषयी थोडंसं कुठंतरी समजूत मनाला घालून तुम्ही पुढे चालला तर ते होऊ शकतं. पण तुम्ही जर म्हणला नाही असंच झालंय तर असंच झालं पाहिजे किंवा काय काय गोष्टी अशा घडतात बैलगाडी क्षेत्रात की ह्या मोठ्या बैलाची गाडी मारली. मी सरच्याच नाही सांगत, सगळ्या मोठ्या हुरळून म्हणजे वराडतात माणसं, काय दंड ठपाटतात कोण काय पण हे चुकीचं आहे का तर त्या बैलांनी तेवढं केलेलं असतं. चुकून एका दिवशी मार खाऊ शकतो तो, त्याचा पायरा नीट नसेल किंवा त्याची तब्येत बरी नसेल म्हणून खाऊ शकतो. आता त्याच्या रक्तातच पळ असतो त्या बैलाच्या, त्यामुळे तो हार असे सहज जीवन देत नाही स्वतःची. त्यामुळं कोणीच म्हणजे ज्याने कोणी एखाद्याने जरी मोठ्याने गाडी मार तर हुरळून जाऊ नका. समंजस्यात उलट तुमचे संबंध जवळ होतात. अजून तुम्ही त्याला चिडवलं की त्याच्या मनात राहणार, ते म्हणणार असाच करतोय का बघू पुढच्या मैदानाला. शिववृत्ती जोपर्यंत ह्यातनं जात नाही तर बैलगाडी क्षेत्राला सरळ मार्गे वळण लागत नाही, हे 100%. आता मित्रांनो, आता सर्जा म्हणले की सर्जा सोबत पळणारा जोडीदार पण महत्वाचा आहे आणि आज पळालेला आहे. बघूया की भैया, आज पळालाय हा रुद्रा. हा कुठल्या गावचा रुद्रा आहे? संभाजीनगरचा आहे हा. रुद्रा. आपल्या इथं पळून गेलाय 2-3 वेळा म्हणजे नम्रात राहिलाय. ही त्यांची टीम आहे सगळी. 2 दिवसापूर्वी गोट्यावर आली होती, 2 दिवसापूर्वी. तर आता आलोय तर त्या काय बैल चांगला पळतोय दुसरा असून. आता सुद्धा चांगला पळला बैल. भैया, असा आता जुन्या लोकांच्या पासून मी ऐकतोय की बरीच लोक आहेत ना अनोळखी पैरा करत नाहीत. आता जुनी लोक म्हणायची की आमच्या ओळखीची जेवढे असायची तेवढ्याच सोबतच आम्ही पैरा करायचो. तसं ना, आता मी तत्व माझं तत्व आहे. मी अजून कुठला अजून दुसऱ्या स्टेट मधला बैल म्हणलं तरी घालेल सरजाला, पण तो बैल पळत असायला पाहिजे. आता मला असे फोन भरपूर येतात, माझा बैल गट काढतोय सेमीला बैल पुरवणार, असा मी बैल नाही देऊ शकत एखाद्याला. तुमच्या बैलांनी बी माझ्या सर्जाने स्ट्रगल करून सिद्ध केलंय. माझा बाजा वैयक्तिक स्ट्रगल करतोय बरोबर. मग तुमच्या बैलांनी सुद्धा जेव्हा सिद्ध करत आहे, ह्या बैलांनी सिद्ध केलं, ह्या बैलाला आपण त्यांना फोन करून बोलवलंय. मी त्यांना तोंडा विचारा, त्यांना फोन करून बोलावलं, पायरा केला, चिठ्ठ्या सुद्धा मी टाकल्या. म्हणजे आमचं काय असं नसतं की त्यांनी पैसे दिले तर पळा, असला विषय नसतो. फक्त बैल पळला पाहिजे. ह्या बैलगाडी क्षेत्रात ज्याचा बैल पळतो त्याला 100% किंमत असते. बरोबर. आता मित्रांनो, मालक कोण आहेत? हेच आहेत का? आहे आता ही सगळी टीमच आहे, सगळी टीमच आहे. आता भैयांनी शब्दाखातीर बैल दिला, चिठ्ठ्या पण टाकल्या. भैयांच्याकडे आजपर्यंत माणूस बघायला भेटला का बैलगाडी क्षेत्रात? नाही, त्यांनी स्वतःहून फोन केला, एकाच फोनवर पायरा झाला. त्यांना पण आम्ही सांगितलं का पळू म्हणून. आणि मेन गोष्ट मित्रांनो काय आहे, बऱ्याच बैलगाडा मालकांची इच्छा असते की सर्जाच्या जोट्यात पळावं. आज तुमची ती इच्छा पूर्ण झालेली. बरोबर आहे.
आम्ही पण आमची इच्छा भरपूर दिवसाची होती त्यासोबत पळवायची. पण ते आज योग आला, गाडी चांगली पळाली. भैया अशा पण गोष्टी काहीतरी केल्या पाहिजे वेगळ्या, की नवीन नवीन पायऱ्यातनी पळून चर्चेत तोही बैल येतोय आपला सर्जा तर आता कसं झालंय सरजा आधी ज्यावेळेस म्हणजे नानांकडे होता, सरांकडे होता, त्यावेळेस जी त्याच्या जोट्यातली बैल होती ती सगळी बैल बऱ्यापैकी आता कमी झाल्यात. म्हणजे त्यांचे काही पर्सनल प्रॉब्लेम असतील किंवा बैलाचे प्रॉब्लेम असतील किंवा आजारी असेल, काहीतरी प्रॉब्लेम असेल, ते थोडं म्हणजे जी त्याची गाडी गटून पडते. आणि त्यामुळे आम्ही काय करतो, आम्हाला जर एखादा नवीन बैल डोक्यात लागला की बाबा हे बैल लागतोय, तर आम्ही मुद्दाम तो बैल घालतो. का तर आमच्या डोक्यात असतं की गाडी गाठावी कुठल्या तरी सर्जाची, कुठल्या तरी बैलाची. आता बुलढाणा बाब्याची सर्जाची टॉप गाडी पळत होती. आम्ही म्हणजे मी शंभूला सुद्धा सांगितलंय की बैल आला पाहिला की त्यांना फोन करून बैल घाला, आपल्याला पळू दे, पडली गाडी तर चांगली परत एकदा. म्हणजे आमची जी गाडी गटून पळती त्याला नाच नाही, कुठल्याच गाडीला ना नाही. मग त्यामुळं आम्ही प्रयत्न काय करतो बऱ्यापैकी, आम्ही असं की आम्ही बरीच बैल बाहेरची घातली सर्जाला. पण आता काय काय गाड्या आमच्या गाठल्या, काय काय नाहीत गाठल्या. पण आता गाठलेल्या गाडीत तर 100% ह्याच्यावर गाडी पळी, 100% ह्याच्यावर परत पळताना दिसणार. त्याचा कसा आज पळ वाटला? एक नंबर पळतोय, म्हणजे पळ चांगला आहे त्याचा. उलट मी त्यांनाच म्हणलं सुट्टीला मला लय त्याची काळजी वाटते, पण नाही तो तेवढ्याच ह्याच्यात निघून जातोय प्रेशर मध्ये खालनं. बैल चांगला पळतोय आणि सर्जासारखाच पळ आहे त्याचा. आम्ही तीच बघून त्याला म्हणजे पायरा फोन केला त्यांना. आज गाडी गुलालात राहिली त्यामुळं मी सगळ्यात जास्त का समाधानी, का ते त्यांची सगळी टीम किंवा त्याचा माल इतक्या लांबनं ते पळा आलेत. बैल म्हणजे गुलालात राहिलं ते रुपया नका राहू द्या शिल्लक ह्यातनं, पण त्याच्या अंगावर गुलाल फायनलचा पडून गेला ह्यात मी समाधानी, आणि सगळी टीम समाधानी, त्यात आपण समाधानी. विषय संपला. म्हणजे जर माणसाची जर जास्त कुठली जर अपेक्षा नसेल तर माणूस कुठल्याही गोष्टीत समाधान मानू शकतोय. 100% मी शंभूला म्हणतो 10 वेळा की माझ्या सर्जाचा नुसता गुलाल जरी असेल तर मी छाती खाडून स्टेजवर आणाय जाणार. का जाणार? नाही तर काय काय मालक आहेत आता की 1 नंबर नाही झाला म्हणून नाही जायचं, किंवा मला 1 नंबर पाहिजे, आता मी क्वार्टरलाच राहिलो. माझ्या सर्जांनी कुठलाही गुलाल घेऊ द्या, क्वार्टरचा घेऊ द्या, फायनलचा घेऊ द्या, आणि कितवाही नंबर करू द्या, मी छाती काढून त्याचा गुलाल आणाय जाणार. कारण माझ्या पोरांनी तो 3 फेरं पळून कष्ट करून ते गुलाल आणलेला असतो. त्यामुळे त्या गुलालाची लय किंमत आहे सर्जाच्या. त्यामुळे मी कितवाही नंबर असू द्या किंवा क्वार्टर असू द्या, मी त्याचा ते गुलाल आणायला जाणार 100%. कारण बघा ह्याला म्हणायला लागेल बैलगाडा मालक, कारण काय शेवट गुलाल ते गुलाल आहे. नंबर काय आज 1 होत असतो, उद्या 2 असे नंबर चालूच राहते ती. पण बैलगाडी क्षेत्रात चढ उतार हा चालूच राहणार आहे. पण बैला कुठनं ज्या अपेक्षा आहेत त्या कायम एकसारख्याच ठेवल्या पाहिजे, असं वाढीव गेल्या नाही पाहिजे. 100% वाढीव नाही. हो का, बैल आज मी म्हणायचं नाही माझा सर्जायला पळतो, बैल सगळ्याच पळत असतात. बैलगाडी मालक सगळेच आपल्या बैलावर तेवढंच प्रेम करत असतात, आणि त्यामुळं प्रत्येकाचा जीव, प्रत्येक मालकाचा बैलावर जीव असतो, आणि त्याचे जे म्हणजे कष्ट असतात ते हे त्याला, आणि कष्ट त्याचे प्रामाणिक असतील तर 100% बैल राहणार तुमचा. आजचा उद्या तुम्हाला पायरा नका देऊ द्या कोणी, एक दिवस तरी तुम्हाला असा पायरा मिळेल की तुम्ही 100% गाडी तुमच्या गुलात राहत. आणि एक मला अनुभव आलाय 100% की ज्या दिवशी तुम्हाला गुलाल मिळणार आहे त्या दिवशी हा निसर्ग सुद्धा तुमच्या बाजूने उभा असतो, की तुम्हाला तास तसे लागतात, तुम्हाला गट तसा लागतो, तुम्हाला सीमी तसे लागतात, आणि त्यातनं तुम्ही राहता. कारण ही सगळं नैसर्गिकच आहे. शेवट आज तुम्ही बैलापाशी असता म्हणजे ह्यांची भाषा म्हणजे नैसर्गिक भाषा आहे. ह्यांची नैसर्गिक भाषा आपल्याला कळत नाही, पण आज त्यांना कळत असतं की पुढं काय घडणार आहे. त्यामुळं माझं वैयक्तिक मत असतं की प्रत्येक मालकाने हा गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे, आणि प्रत्येक गोष्टी या केल्या पाहिजेत. आणि त्यात काय होतं माहिती आहे का, थोडीशी माझ्या भोवतानी जी माणसं आहेत ती जरा चांगल्या विचारांची आहेत. त्यामुळे वैयक्तिक माझे विचार चांगले आहेत, की बल्लाळ सर आहेत आमचे, शाहिदबाई मुलांनी आहेत, परत सनस आहेत, मयूर सनस, विजूमधने आहेत, बरीच लोक आहेत अशी की ती मला कनेक्टिव्हिटी म्हणजे रोज अशी चर्चा असते किंवा बोलणं असतं. त्यामुळं थोडंसं आपण त्यांना त्यांच्याकडून म्हणजे त्यांचे आपल्यापेक्षा जास्त अभ्यास आहे ह्या गोष्टीत किंवा कुठल्या गोष्टीत, त्यांचा थोडा विचार घेऊन आपण त्यांच्या मागं चालतो, त्यांच्या 2 गोष्टी ऐकतो. त्यामुळं आज आपण ह्या लेवलला आहे, आणि मला ह्याच्यापेक्षा कुठली मोठी लेवल नको. सर्जनला लय मोठी लेवल दिली, तेव्हा मला नुसता त्यांनी गुलाल दिला तरी मी समाधान येतो, तेव्हा काही विषय नाही. मित्रांनो, आपण बाहेरना शुभेच्छा करूया, आणि या नंदीला हे रुद्राला की असाच कायम सर्जा पळेल आणि चर्चेत राहील. धन्यवाद.